महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा तसेच खानदेश, निमाड आणि मालवा या भागाच्या विकासाची भाग्यरेषा समजला जाणारा मनमाड इंदोर रेल्वे मार्ग गेल्या अनेक दशकांपासून प्रतीक्षेत आहे. 2 वर्षांपूर्वी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली खरी, परंतु आजही याचे काम जमिनीवर अपेक्षेप्रमाणे धावताना दिसत नाही. 306 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे प्रकल्प महाराष्ट्रातील मनमाड, मालेगाव आणि धुळे या शहरांना थेट मध्य प्रदेशातील सेंधवा व महू मार्गे इंदोरशी जोडणारा आहे. सध्या इंदोरहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना गुजरात किंवा भुसावळ मार्गे मोठा वळसा घालून जावे लागते, ज्यामुळे प्रवाशांचा आणि माल वाहतुकीचा प्रचंड वेळ वाया जातो. हा नवीन प्रस्तावित मार्ग तयार झाल्यास इंदोर आणि मुंबई दरम्यानचे अंतर तब्बल 200 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे केवळ इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होणार नाही, तर या पट्ट्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील शेती, उद्योग आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. तसेच JNPT या देशातील प्रमुख बंदराशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने माल वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग एक अत्यंत महत्त्वपूर्ण कमर्शियल कॉरिडॉर ठरणार आहे. इतका महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा प्रकल्प असूनही गेल्या 2 वर्षांपासून या कामाचा वेग अत्यंत संथ आहे. सध्या या प्रकल्पासाठी रेल्वे आणि महसूल विभागामार्फत संयुक्त सर्वेक्षण अर्थात जॉईंट सर्वे केले जात आहे, परंतु सर्व जिल्ह्यांमध्ये कामाचा वेग सारखा नाही. मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा परिसरात जमीन अधिग्रहण आणि सर्वेक्षणाने काहीशी गती घेतली असली तरी महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यांमध्ये हे काम अजूनही प्रशासकीय पातळीवर रखडलेले आहे. तज्ज्ञांच्या मते जर संपूर्ण 306 किलोमीटरच्या प्रकल्पाची एकच एकत्रित निविदा अर्थात सिंगल टेंडर काढली गेली तर एखाद्या विशिष्ट भागातील जमीन अधिग्रहणाच्या अडचणीमुळे किंवा न्यायालयीन प्रकरणामुळे संपूर्ण प्रकल्पाचे काम ठप्प होऊ शकते. या विलंबाचा परिणाम म्हणून प्रकल्पाचा खर्च तर वाढेलच, परंतु खानदेशवासियांचे रेल्वेचे स्वप्न अधिकच लांबणीवर पडेल. याच पार्श्वभूमीवर प्रकल्पाचा खोळंबा टाळण्यासाठी धुळ्याच्या मनमाड इंदोर रेल्वे मार्ग संघर्ष समितीने एक अत्यंत व्यवहार्य आणि तांत्रिकदृष्ट्या अभ्यासपूर्ण तोडगा प्रशासनासमोर मांडला आहे. समितीचे प्रमुख मनोज मराठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागणी केली आहे की संपूर्ण प्रकल्पाचे काम एकाच टप्प्यात न करता त्याचे 3 स्वतंत्र टप्पे करून प्रत्येकाचा स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात DPR तयार केला जावा आणि 3 स्वतंत्र निविदा अर्थात टेंडर्स काढण्यात यावे. हा 3 स्टेप फॉर्म्युला पुढील प्रमाणे काम करेल. 306 किलोमीटरच्या या मार्गाचे साधारणपणे 102 किलोमीटरचे 3 समान भाग केले जावेत. पहिला टप्पा मनमाड ते धुळे परिसर, दुसरा टप्पा धुळे ते सेंधवा मध्य प्रदेश सीमा, तिसरा टप्पा सेंधवा ते इंदोर. जेव्हा 3 वेगवेगळ्या कंत्राटदार कंपन्यांना हे काम दिले जाईल तेव्हा तिन्ही टप्प्यांवर एकाच वेळी समांतर काम सुरू होईल. ज्या भागात जमीन अधिग्रहण आधी पूर्ण होईल तिथे लगेचच झाड झुडपे हटवणे, खडी टाकणे आणि पूल बांधण्याचे प्रत्यक्ष काम सुरू करता येईल. यामुळे एका भागातील अडचणींचा फटका दुसऱ्या भागाला बसणार नाही आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. संघर्ष समितीच्या मते हा प्रस्ताव नवीन नाही. यापूर्वी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू जेव्हा धुळे दौऱ्यावर आले होते तेव्हाही हा प्रस्ताव मांडला गेला होता, परंतु दुर्दैवाने तेव्हा त्याला राजकीय पाठबळ न मिळाल्याने तो मागे पडला. हा त्रिसूत्री फॉर्म्युला केवळ कागदावर राहू नये म्हणून संघर्ष समितीने आता व्यापक राजकीय आणि सामाजिक दबाव गट तयार करण्यास सुरुवात केली आहे. हा संपूर्ण विषय लवकरच रेल्वे विषयक संसदीय समितीसमोर अर्थात पार्लमेंटरी कमिटी ऑन रेल्वेज मांडला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील प्रकल्पग्रस्त भागातील सुमारे 36 आमदारांशी संपर्क साधून दोन्ही राज्यांच्या विधिमंडळात तसे ठराव मंजूर करून घेण्याचा समितीचा मानस आहे. यासोबतच इंदोरचे खासदार शंकर लालवाणी, खरगोनचे खासदार गजेंद्र सिंग पटेल, राज्यसभेचे खासदार सुमेर सिंग सोलंकी आणि धुळ्याच्या नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्छाव यांच्या माध्यमातून संसदेत आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयावर थेट दबाव आणला जात आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांनीही या मागणीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. एकूणच धुळे संघर्ष समितीने सुचवलेला हा 3 स्टेप फॉर्म्युला जर रेल्वे मंत्रालयाने मान्य केला तर रखडलेल्या मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पाला मोठी गती मिळून हा मार्ग जलद गतीने पूर्ण होऊ शकतो.
तुम्हाला काय वाटते, हा प्रकल्प 3 टप्प्यात विभागल्याने खरंच काम लवकर पूर्ण होईल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.